नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. आपल्या गुरुला स्मरण करायचं, आपल्या गुरुचं, त्याची पूजा करायची आणि आपल्या मनातली कृतज्ञता त्याच्याविषयी व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यामुळे माझी जी प्रथम गुरु आहेत ते आहे माझे आध्यात्मिक बैठक घडवणारे आणि निर्मल विसावचा कारभार माझ्याकडून सांभाळून घेणारे गोंदवलेकर महाराज यांना मी नमन करते. त्याचप्रमाणे पूर्वस्मृती हिलिंगचं बीज माझ्यामध्ये रोवून सर्वांच्या आयुष्यात समृद्धी आणण्याचं कार्याची प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे माझे दुसरे गुरु स्वामी समर्थ यांनाही मी नमन करते आणि आजच्या या एपिसोडची सुरुवात करते. गुरु आणि सद्गुरू असे दोन व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात येतात आणि किंबहुना ती आली पाहिजे. गुरु म्हणजे कोण की अनेक अशा विद्या आपण अनेक जणांकडनं घेतो. अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या आपण ज्यांच्याकडून शिकतो. मग आपले शिक्षक आले किंवा एखादं आपण स्पेशल ट्रेनिंग घेतलं तर ते शिकवणारे लोक आले. बारीक सारीक आपल्याला माहिती देऊन अपडेट करणारे लोक, ह्या सगळ्यांना आपण गुरुचं स्थान देऊ शकतो. मग सद्गुरूंचं काय महत्व आहे? आजची जी गुरुपौर्णिमा आहे ही सद्गुरूंचं महत्व सांगणारी आहे. मग सद्गुरू म्हणजे कोण? सद्गुरू म्हणजे हे बाकीचे गुरु हे फक्त तुमच्या केवळ या जन्माशी संबंधित आहेत. मात्र सद्गुरू हे तुमच्या अनेक जन्माशी संबंधित असतात किंवा त्यांना आपल्या अनेक जन्मांमध्ये ज्या काही कर्म आपल्या हातून झालेले आहेत त्या आपल्या कर्मांची त्यांना माहिती असते आणि प्रारब्ध भोग जो काही आपला भोगायचा असतो त्याच्याकरता ते आपल्याला नक्कीच सहाय्यभूत ठरतात. त्यामुळे अनेक वेळेला आपण असं वाटतं की मी स्वामींचं खूप करते किंवा मी महाराजांचं खूप करते तरी माझ्या आयुष्यात संकट का, मला असं का पटकन मार्ग मिळत नाही? सद्गुरू आहेत ना, मग ते का नाही बघत माझ्याकडे? पण सद्गुरू हे त्या सोलचा किंवा त्या आत्म्याचा प्रवास प्रगतीकडे कसा होईल, उन्नतीकडे कसा होईल हा विचार करत असतात. त्यामुळे जे तुमच्या कर्माने आलेले तुमचे जे भोग आहेत ते तुम्हाला भोगायलाच पाहिजेत. फक्त अशा वेळेला एक वेगळी ताकद देण्याचं कार्य सद्गुरू आपल्याला करत असतात आणि त्याच्याकरता एक समर्पित भाव आपल्याला पाहिजे असतो. आता हे जे काही सद्गुरू आहेत ते आपल्या इच्छेनुसार कधीच काम करत नाही. कारण मी जे काही प्रारब्ध आणलेलं आहे ते हे सृष्टीच्या नियमानुसार तुम्ही जे पेराल ते उगवेल अशा पद्धतीचंच आहे. जर मी आंबाचं कोय पेरली तर त्याला आंब्याचं झाड येणार. अर्थात आज मी बी पेरली आणि उद्या त्या झाडाला आंबा येईल असं नाही. यथावकाश जेव्हा ते नियमात बसेल, जे काही त्याचे नियम असतील त्यानुसार ते झाड बहरणार आणि त्याला त्याचं फळ येणार. त्याच पद्धतीने मी आत्तापर्यंतच्या अगदी ह्या क्षणापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या अनेक पूर्वजन्मांमध्ये जी काही कर्म केलेली आहेत त्या कर्माची फळं ह्या जन्मामध्ये मी भोगणारच आहे आणि मग ती भोगून संपवल्यानंतरच माझ्या आयुष्यात समृद्धी येणार आहे किंवा मी प्रगतीकडे वाटचाल करणार आहे. आणि मग ह्या वेळेला आपण थकतो, हारतो. हे सगळं माझ्या बाबतीत का, मीच का, मी कोणाशी वाईट वागत नसताना सुद्धा ही अशी सगळी परिस्थिती मला का भोगायला लागते? अशी जेव्हा आपली मनाची संभ्रमित अवस्था असते त्यावेळेला सद्गुरू कोणाच्या तरी रूपाने कुठून तरी आपल्याला सहाय्य करतात आणि म्हणून ते सांगतात की तुम्ही सतत नामस्मरण करा, माझ्या बरोबर राहा, मला स्मरण करत राहा. म्हणजे काय होईल की तुमच्या सूक्ष्म देहावर जी काही तुम्ही प्रारब्ध लिहून आणलेलं आहे ते करण्याच्या करता लागणारी ताकद मी तुम्हाला कुठेतरी देऊ शकतो. त्यातल्या त्यात कुठे ना कुठेतरी मी तुम्हाला काहीतरी मदत करू शकतो आणि आपण हे प्रत्येकानं अनुभवलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुमची आध्यात्मिक प्रगती किती आहे, काय आहे हा संबंधच येत नाही. अनेक वेळेला संकटामध्ये सापडलेलं असं कोणतरी औचित अचानक येतं आणि आपल्याला मदत करतं आणि एक मार्ग दाखवून जातं. मग ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असेल असं नाही, कोणतरी मोठी असेल वयाने असंही नाही, पण असं घडतं. त्यामुळे ह्या सद्गुरूंच्या प्रती सतत प्रेरणा ठेवलं, त्यांनी दिलेल्या मार्गावरती सतत चालत राहणं हे आपलं कर्तव्य आहे
आणि हे सगळं करत असताना आपली वृत्ती पालटायचं काम ते करत असतात. त्यामुळे नामस्मरण, त्यांचं सतत स्मरण करणं, त्यांनी दिलेलं नाम घेणं हा एक पहिला जसा एक महत्त्वाचा भाग आपण आपल्या रोजच्या आयुष्यात पाळायला पाहिजे. तसंच आपण मनन करणं किंवा चिंतन करणं किंवा चांगल्या गोष्टी श्रवण करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका आपली वृत्ती स्थिर ठेवायला बजावत असतात. आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची जी मेडिटेशन्स आहेत वृषाली लेले यूट्यूब चॅनलवर आहेत, ती तुम्हाला ही तुमची वृत्ती स्थिर ठेवायला आणि संकटाच्या काळी लागणारी मानसिक ताकद मिळवायला, जाणीव मिळवून द्यायला मदत करतात. त्यामुळे हे जे काही महाराजांकडून, स्वामींकडून आलेलं आहे तेच मी त्या मेडिटेशनमधून मांडत असते आणि त्या सगळ्याचा अनुभव मी सुद्धा स्वतः रोज घेत असते. आणि म्हणून माझ्या अनुभवातनं आणि निर्मल विसावाच्या फॅमिलीमध्ये जी लोक आहेत, ज्यांनी या मेडिटेशनचे अनुभव घेतलेत, त्यांच्या आधारावर, त्या अनुभवांच्या आधारावर मी तुम्हाला नक्की सांगते की ही मेडिटेशन केवळ श्रवण करून सुद्धा तुम्हाला नक्कीच हा जो काही मानसिक ताकद मिळाला पाहिजे तुमच्या वाईट दिवसांमध्ये किंवा भोग भोगण्याकरता, ती तुम्हाला नक्की मिळेल. कारण हे सद्गुरूंनी दिलेलं देणं आहे. ते फक्त ह्या निर्मल विसावाच्या माध्यमातनं, पूर्वस्मृती माध्यमातनं मी तुम्हाला फक्त द्यायचा प्रयत्न करते. त्यामुळे या प्रवाहात सामील व्हा आणि आपल्या सद्गुरूंची कास घट्ट ठेवून आपले प्रारब्ध भोग भोगायला लागणारी जी जाणीव आहे ती मिळवण्याकरता स्वतः एक पाऊल पुढे नक्की टाका. एवढं जरी आपण आज केलं गुरुपौर्णिमेला तरी सुद्धा खूप काही आपण केल्यासारखं आहे. आणि आपल्या सद्गुरूंच्या प्रती नुसती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता एक कृती करूया, ॲक्शन घेऊया आणि ते जे काय करतायत त्याला कुठेतरी आपण या मनुष्य रूपाने हातभार लावूया असं मला वाटतं. मी तुम्हाला म्हटलं तसं जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर वृषाली लेले यूट्यूब चॅनलवर अनेक मेडिटेशन दिले आहेत. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनेक मेडिटेशनच्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यातलं कुठलंही तुम्हाला तुमच्याकरता जे गरजेचं वाटेल ते नक्की करा. आणि मी म्हणते तसं की पुन्हा एकदा अनुभवा की या हिलिंग पद्धतीची किंवा मेडिटेशनची ताकद काय आहे ते, आणि स्वतःच्या आयुष्यात समृद्धी आणण्याकरता नक्की प्रयत्न करा.